महामुंबईसह कोकण किनारपट्टीला 72 तास शक्ती चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आलेला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर शक्ती चक्रीवादळामध्ये झाल्यास महामुंबईला धोका संभवू शकतोय। महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्य या वादळाच्या तडाख्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। मुंबई ठाणे परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय आणि रायगड जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या। बरं, चक्रीवादळ नेमकं कसं असणार आहे, ते कसं तयार होणार आहे, त्यावर एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। शक्ती चक्रीवादळाचा धोका कसा संभवू शकतो आपण पाहतोय। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। पुढील 72 तासात शक्ती चक्रीवादळ सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। पश्चिम किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला शक्ती असं नाव देण्यात आलंय। शक्ती चक्रीवादळाचा कोकणासह मुंबई आणि ठाण्याला फटका बसण्याचा अंदाज आहे। कोकण किनारपट्टीवर ताशी 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला गेलाय। चक्रीवादळामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये मोठ्या नुकसानीची भीती सुद्धा वर्तवली गेली आहे। चक्रीवादळासह अतिमुसळधार पाऊस आणि समुद्राला उधाण येण्याचा अंदाज सुद्धा आहे। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि गोवा या किनारपट्ट्यांवर सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेलाय। शक्ती चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाने दिलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाणे परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण काल पाहिलं, कालपासून जी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, शक्ती चक्रीवादळाच्या स्वरूपात आणखी एक मोठं संकट समोर उभं ठाकलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, काय खबरदारी घेण्यात आलेली आहे, किनारपट्टीवरच्या जे नागरिक आहेत किनारपट्टीवरचे त्यांना सुद्धा प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत, त्या नेमक्या सूचना काय आहेत? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर येत्या 72 तासात 48 ते 72 तासामध्ये हे शक्ती चक्रीवादळ जे आहे ते घोंगावताना पाहायला मिळतं। अरबी समुद्रामध्ये जी पातळी आहे, तो पट्टा जो आहे तो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे शक्तीवादळ जे आहे ते तयार होताना पाहायला मिळते। त्यामुळे येत्या 48 ते 72 तासामध्ये हे शक्ती चक्रीवादळ हे निर्माण होऊ शकतं आणि त्याचा तडाखा जो आहे तो मुंबई, महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी त्याचा फटका हा बसू शकतो। त्यामुळे अलर्ट मोडवर प्रशासन सध्या आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई, ठाणे आणि इतर जो पट्टा आहे त्याला या ठिकाणी अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला, ऑरेंज अलर्ट जो आहे तो आज देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे जर हा कमी दाबाचा पट्टा जर शक्तिशाली झाला किंवा त्यामध्ये ताकद निर्माण झाली तर हे वादळ जे आहे ते निर्माण होऊ शकतं। अद्याप हा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो निर्माण झालेला नाहीये, त्यामुळे त्यावर या सगळ्या गोष्टीवर जे आहे ते सध्या हवामान खातं लक्ष ठेवून आहे। त्यामुळे येत्या काळात जर शक्ती चक्रीवादळ निर्माण झालं तर त्याचा धोका जो आहे तो महामुंबईला बसण्याची शक्यता आणि या सगळ्यावर प्रशासन अलर्ट आहे। समुद्र किनाऱ्यांवर जे आहेत त्या सगळ्या प्रशासन यंत्रणा सज्ज करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे समुद्र किनारपट्टीवर राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वेळ पडल्यास त्यांचं स्थलांतर सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येईल। त्यामुळे वेळोवेळी या सगळ्या गोष्टीवर हवामान खातं लक्ष देऊन असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे येत्या 48 ते 72 तास हे अगदी महत्त्वाचे आहे, कारण की त्याचनुसार हवामान खात्याने जो पावसाचा अलर्ट दिलाय तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा। त्यामुळे अरबी समुद्रात जे हे वादळ निर्माण होतंय, हा जो कमी पट्टा जो दाबाचा पट्टा निर्माण होतोय, त्यामुळे हे शक्तीवादळ निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे गोवा असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र असेल, याचा तडाखा बसलेला पाहायला मिळू शकतो आणि यामध्ये सगळ्यात जास्त धोका जो आहे तो महामुंबईला आहे आणि मुंबईतले किनारपट्टी सुद्धा सतर्क असलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं येत्या 48 ते 72 तासामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, अगदी, आणि त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सुद्धा काळजी न करण्याचं आवाहन प्रशासन करत आहे। धनंजय, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।